चला तर आता ना छान असा पावसाळा सुरू झालेला आहे आणि चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असेल तर तुम्ही हा दहीवडा एकदा घरी नक्कीच ट्राय करा। तर त्यासाठी सर्वप्रथम उडद डाळ 2 ते 3 तासासाठी भिजत घातलेली होती। नंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक घालून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती। नंतर त्या पेस्टमध्ये हिंग आणि चवीपुरतं मीठ घालून हाताने ती चांगली फेटून घ्यायची आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन त्यावर ते बेटर घालायचं आहे, जेणेकरून ते तळाला गेलं नाही पाहिजे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर बेटर थोडं थोडं करून तेलामध्ये घालायचं आहे आणि चांगलं खरपूस होईपर्यंत झाऱ्याच्या मदतीने तळून घ्यायचं आहे आणि नंतर परत दुसऱ्या साईडनेही चांगलं ते खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचे आहेत आणि थोडे थंड करून घ्यायचे आहेत। नंतर थोडं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हिंग आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जेवढे दहीवडे आपल्याला खायचे आहेत तेवढे त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि झाकण ठेवून ते अर्धा तासापर्यंत चांगले मुरून घ्यायचे आहेत। अर्धा तासानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आणि चांगले त्यातील पाणी हे निथळून घ्यायचं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये ते सर्व वडे घालायचे आहेत आणि त्यावर चांगलं फेटून घेतलेलं दही घालायचं आहे। दही हे जरा जास्तच घालायचं आहे आणि ते जास्त आंबट नसलं पाहिजे। त्यानंतर त्यावर आंबट गोड चटणी घालायची आहे, तसेच त्यावर ग्रीन चटणीही घालायची आहे। जर तिखट खात असाल तर ती घालायची आहेत। नंतर त्यावर वरून काळं मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि कडकवाली बुंदी घालायची आहे आणि नंतर परत त्यावर बारीक शेव घालायचे आहेत। तर रेडी झाला आपला असा हा दहीवडा। तर या मग सर्वजण खायला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। तर या मग सर्वजण खायला। बाय।